बघा हा रस, ही सांडग्याची भाजी, कुरडया, हे पुऱ्या बनवल्या आणि हे बॉबी, रंगीबिरंगी पापड. याची टेस्ट कशी झाली? नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे शीतल निकाजे या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत आमरस. शीतल, आमरस बनवण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी आणि कोणकोणते साहित्य घेतले आहेत ते मला सांग आता. तर हे बघा, हा आपण आंबा घेतलाय, हा लालबागचा आंबा आहे. 1 वाटी साखर घेतलाय. त्यानंतर इकडे आपण सुकामेवा घेतलाय, सुंठ घेतलीये, वेलची घेतलीये. त्यानंतर आपण इकडे हे बॉबी आणि हे रंगीत पापड तळून घेणार आहोत. आमरस मध्ये खायला ते लय भारी लागतात. आणि हे कुरड्या आहेत आणि हे पापड्या. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला आंबे धुवून घ्यायचे. तर चला मग आपण आंबे धुवून घेऊया. आंबे एक मोठे याच्यात धुवून घ्यायचे. बाजारात आंबे उघड्यावर असल्यामुळे खूप धूळ बसते त्याच्यावर. घेऊया. आंबे धुतल्याच्या नंतर आपण आता याला एका ताटात काढून घेणार आहे. आंबे आता आपण धुवून घेतल्यात. त्यानंतर आपल्याला आंबे आता असे मऊ करून घ्यायचे. हे असे मऊ करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्यातून रस काढायला येतो. मग हे असे मऊ करून घ्यायचे आंबे. हे असे आंबे आपण सगळे मऊ करून घेणार आहोत. आता हे सगळे आंबे आपण मऊ करून घेतलेत. तर आता ह्या आंब्यातून आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. तर हे असं वरचा भाग असतो तो काढून फेकायचा, तो खराब असतो. त्यानंतर आपला आंबा कसा आहे काय ते बघायचं. आणि आंब्यातली जी कोय असते ती काढायची. नंतर या आंब्यातला पूर्ण जो गर असतो तो पूर्ण गर काढून घ्यायचा. आता हे तर हे बघा, आपण हा सगळा गर काढून घेतलाय. आणि हे जे कोय आणि आंबा हे आपण इकडं गर काढून घेतलाय. तर हा फेकून नाही द्यायचा, कारण हा परत मग याच्यातून खूप गर निघतो. ते एकदा पाण्यातून काढून घ्यायचं का? हा, तर तो एकदा पाण्यातून काढून घ्यायचा. त्याच्यात पण तर ह्या पातेल्यात आपण थोडं पाणी घेतलंय. आणि ह्या ज्या आंब्याच्या साली आणि कोई आपण वेगळ्या काढून घेतल्या होत्या त्या आता याच्यात टाकून घ्यायच्यात. तर हे बघा, यामध्ये अजून बराच गर शिल्लक आहे. तर यातला आपण आता एक एक कोय याच्यात टाकून आपण पूर्ण गर काढून घेणार आहोत. अजून ह्या पाण्यात म्हणजे बराच गर दिसतोय. त्या साली एकदम धुवून घ्यायच्या. तर हे बघा, यातला पूर्ण रस आपण काढून घेऊया. काय तू आमरस बनवतीये? हा, तुला आवडतं ना? हा. किती वेळ लागेल? होईल की, लगेच होईल आता 5 मिनिटात. ईशा कुठे? बाहेर. तिला पण म्हण, मम्मी आमरस बनवते. ह्या सगळ्या सालीचा रस काढून घेतलाय. तरी पण एवढा झालाय, तर बराच रस झालाय आता. आणि आता हा आणि हा रस एकत्र करून घेऊया. तर आता आपण हा रस काढून घेतलेला आहे. आणि यामध्ये आपण आता साखर टाकणार आहोत. तर 1 वाटी साखर घेतली मी. तर हा साखर आपण याच्यात टाकून घेऊया. तर आता हे थोडं मिक्स करायचं. आणि याच्यात ज्या गाठी आहेत त्या आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत. साखर याच्यात अगोदर टाकलाय कारण की हा चांगला विरघळतो मग त्याच्यात.
तर आता हा रस आपण थोडा थोडा करून मिक्सरमधून काढून घेऊयात. हे झाकण त्याला बिकट त्यामध्ये झाकण याचं. हे बघा आपण आता रस एकदम बारीक काढून घेतलाय. तर हे बघा आपला रस किती छान तयार झालाय. आता आपण ह्या रसामध्ये विलायची बारीक करून कुटून टाकायची आहे. तर चला आपण एक विलायची कुटून घेऊ. काढून घ्यायला पण बारीक मोठं मोठं रस. तर बघा ही कुटलेली वेलची आपण याच्यात टाकून घेऊयात. त्यानंतर आपल्याला हे काजू बदाम आणि हे मनुके हा सुकामेवा पण याच्यात टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे मनुके पण आपण याच्यात टाकून घेऊयात. आता ही सुंठ पण आपल्याला याच्यात टाकायची आहे. एवढीच टाकतो. हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आता हा रस आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात. तर आपण हा फ्रीजमध्ये ठेवूयात. तर आता आपल्याला आमरसमध्ये खायला ह्या कुरड्या आणि बॉबी हे तळून घ्यायचंय. त्यासाठी आपण कढईत तेल टाकलंय. तर आता आपण हे तळून घेऊया. तेल सगळ्यांनी आणि हात चालू. कोणती सुगरण? हा कोणती सुगरण? मामी कोणती सुगरण आहे? फिरत हे बस झालं. तर हे काढून घेऊ. ठीक ठीक आहे. पलीकडे तू आत्ता घेतलेली. कधी शिकले तू असं हे कराय? कधीपासून शिकेल? मी नाही शिकेल. मग मी कुठं शिकेल? तर आत्ताच तर करायला. हां टाक. आपण मी कुठं करतो तर एकदा पलटी मारून काढून घे तेल. भाजून असतील कुंकुम करून ठेवलं तर
तर आता आपलं ताट बनून झालंय. तर हे बघा, हा रस, ही सांडग्याची भाजी, हे कुरडया, हे पापड आणि हे पुऱ्या बनवल्यात आणि हे बॉबी, हे रंगीबिरंगी पापड आहेत. तर आता आपण याची टेस्ट कशी झाली आहे ते बघू. चला तर बघा मंडळी, आपलं आमरस तयार झालेला आहे. शीतलने एक नंबर रेसिपी बनवलेली आहे. तर आपण आता याची टेस्ट घेऊ. चला तर मग टेस्ट घेऊयात याची. मस्त झाले बघा, मस्त झाले. मापात गोड झालेला आहे, जास्त आंबटही नाही आणि जास्त गोडही नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. चला तर मग रेसिपीचा आनंद घेऊ.